महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत दिलेल्या उद्दिष्टे म्हणून ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या संकल्पनेतनं एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी असा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झालाय आणि त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालय अंतर्गत असणाऱ्या 11 पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण 4500 कॅमेऱ्यांची सूची तयार करण्यात आली आहे। त्यासाठी ठाणे ग्रामीण अंतर्गत असणाऱ्या सगळ्याच पोलीस ठाणे हद्दीतील खासगी, शासकीय, निमखासगी कॅमेऱ्यांची जोडणी करण्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन हायवे, ज्वेलर्स, दुकानं, हॉटेल्स, गोडाऊन्स, ग्रामपंचायत, सोसायटी, केडीएमसी, पेट्रोल पंप, घराबाहेरचे कॅमेरे, पोलीस पाटील यांच्या भेटी घेऊन त्यांना ह्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती देऊन एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी ह्या योजनेचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं आणि त्यानुसार बहुतांशी सर्व आस्थापनेनं सदर योजनेला सहमती दिल्यानं या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन उभारणी करण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं ॲप्लिकेशन आणि तांत्रिक माहिती घेऊन त्यांची इंटरनेटद्वारे सगळी सीसीटीव्ही जोडणीचं काम सुरू करून एकूण 1121 कॅमेऱ्यांचं ऑनलाईन ॲक्सेस पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण कार्यालयामध्ये घेण्यात आलं आहे। ह्या कॅमेऱ्यांमुळे जनतेला मदत, वाहतूक कोंडी, गुन्ह्यांचा तपास, महिला सुरक्षा, संशयास्पद हालचालींवरती लक्ष, कायदा सुव्यवस्था आणि इतरही महत्त्वाच्या बाबींवरती लक्ष ठेवण्यात येईल। एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी ह्या उपक्रमाच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचं उद्घाटन 18 मार्चला विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीणचे डॉक्टर DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय। नाही, कशाबद्दल? क्राईम रेट आपला जो आहे तो ग्रामीण भागामध्ये फार कमी झालेला आहे। पाहायला गेलं तर क्राईम रेट जास्त वाढतोय, त्यामुळे पोलीस दल देखील मोठ्या प्रमाणात वाढवावा लागतो, त्यामुळे क्राईम रेशो कमी झालेला आहे। नाही, ग्रामीण भागातलं क्राईम रेट कमी झाला असं मी नाही म्हणू शकणार। आमचा मेन उद्देश काय आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, की जी काही तक्रार आहे ती तक्रारदाराची तक्रार तात्काळ त्याची दखल घेणे आणि त्याला तात्काळ न्याय मिळणे ही आमचा उद्देश आहे। त्यामुळे जर कुठं जर क्राईम कमी झाला असेल अशा ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जास्त लक्ष असतं की इथं काही बर्किंग होत आहे का, तर तशा पद्धतीचं जर काही आम्हाला अनालिसिस असलं तर आम्ही आमचं इंटरनल करेक्शन त्यामध्ये करत असतो। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्व विभागांना 7 कलमी कार्यक्रम दिला होता। तर त्या 7 कलमी कार्यक्रमाअंतर्गत पोलीस विभागामार्फत वेगवेगळे इनोव्हेशन्स करण्याचे निर्देश आम्ही सर्व जिल्ह्यांना दिलेले होते। यामध्ये आपल्याला माहीत आहे की ठाणे ग्रामीण जिल्हा जो आहे तो अतिशय विस्तीर्ण असा पसरलेला आहे, त्यामध्ये आदिवासी बहुल भाग भरपूर आहे आणि या मोहिमेअंतर्गत आम्ही एक कॅमेरा गावासाठी आपल्या सुरक्षेसाठी ही एक मोहीम ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेली आहे। तर त्यामध्ये जवळजवळ ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहे तर त्या सर्व गावांमध्ये लोकसहभागातून जे कॅमेरे ऑलरेडी लागलेले आहे, तसंच आम्ही ज्या गावांमध्ये किंवा ज्या मार्केटमध्ये अजून कॅमेरे नाही तिथल्या व्यापाऱ्यांची बैठक घेऊन, तिथल्या मंदिर समिती असेल त्यांची बैठक घेऊन त्यांना सीसीटीव्ही कॅमेरा हा आजच्या युगामध्ये किती महत्त्वाचा आहे तर याच्याविषयी त्यांचं प्रबोधन करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे या प्रबोधनामधून आज जवळजवळ 4500 कॅमेरे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत लागलेले आहे आणि त्यापैकी आपण जे इंटरनेट बेस्ड कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत त्याचं फीड या ठिकाणी आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात ही जी कंट्रोल रूम सीसीटीव्ही कंट्रोल रूम जी तयार केलेली आहे त्या ठिकाणी आपण घेतलेले आहे। आज जवळजवळ 850 कॅमेऱ्यांचं फीड आज आपल्याला या ठिकाणी येत आहे आणि ही संख्या आणि स्क्रीन आम्ही वाढवत नेणार आहोत। याचा फायदा असा आहे की आज आपल्याला माहीत आहे की आजकाल कोणतीही घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा जर तिथे असेल तर ती डिटेक्शनसाठी त्याची मदत होते, ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मदत होते, एखाद्या ठिकाणी जर गंभीर गुन्हा घडला तर त्याच्या डिटेक्शनसाठी सुद्धा आम्हाला त्याची मदत होते आणि आमच्या इथं जे कंट्रोल रूमला जे प्रशिक्षित कर्मचारी आम्ही बसवणार आहे, संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये कुठे गर्दी होते का, त्यानंतर कुठे जर चेन स्नॅचिंग झाली तर ते आरोपी कोणत्या दिशेने पळून जात आहे, या सर्व गुन्ह्यांसाठी या सर्व कॅमेऱ्याचं जे नेटवर्क आपण इथं तयार केलेलं आहे त्याची मदत होणार आहे। आणखी किती नाही, आता जवळजवळ आपण प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक गावामधले जे महत्त्वाचे चौक आहे, महत्त्वाचं मार्केट आहे, मंदिरं आहे, त्या ठिकाणी आपण लोकसहभागातून लोकांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यातले जे महत्त्वाचे इंटरनेट बेस्ड कॅमेरे आहेत त्याचं फीड आपण इथं घेणार आहोत। कॅमेऱ्यांचे देखभाल इथं कसं? नाही, कॅमेऱ्यांची देखभाल जी आहे तिथलं जे ओनर आहे किंवा मंदिर समिती असेल किंवा सपोज एखाद्या ज्वेलरीच्या मार्केटमध्ये असेल तिथलं व्यापारी असोसिएशन आहे, हे सर्व लोकांनी त्याची जबाबदारी ऑलरेडी घेतलेली आहे। तर लोकसहभाग आणि पोलिसांचा वॉच या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू झालेला आहे। सर, AI पद्धतीचा हा कॅमेरा बसवण्यात आलेला आहे। नाही, कसं आहे की AI म्हणजे कसं की AI हे डाटा बेस्ड असतो
आज आपल्या संपूर्ण ठाणे ग्रामीण जिल्ह्यातल्या हद्दीतल्या सर्व गावांमधल्या CCTV कॅमेरा लावणं महत्त्वाचं आहे. एकदा तो डाटा आपल्याकडे आला तर AI बेस आपण काही टूल्ससुद्धा याच्यासाठी भविष्यामध्ये घेणार आहोत, ज्या टूल्सचा वापर करून आपल्याला तो जो डाटा आहे तो ॲनालिसिस करता येईल. तर ॲनालिसिसमध्ये सपोज काही तडीपार गुन्हेगार आहे, काही वॉन्टेड गुन्हेगार आहे, त्यांचा आपण फोटो लोड केला डाटामध्ये, तर तो गुन्हेगार कुठं कुठं दिसतोय का त्याचं आपल्याला ट्रॅकिंग करता येईल. तर सुरुवातीला हे जे उपक्रम आहे हा नेटवर्क आणि डाटा वाढवण्याचा आहे आणि त्यानंतर आपण त्याचा AI बेस नक्की विचार करू. आता नागपूरच्या घटनेबद्दल मी बोलणार नाही, परंतु बेसिकली आपण कोणत्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह आपण विचार करणार आणि एखाद्या गावामध्ये जर असा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ॲट अ टाइम तर सगळे कॅमेरे फुटणार नाही आहेत. तिथं पूर्ण गावामध्ये कुठल्या तरी कॅमेऱ्यामध्ये हे दंगलखोर जे लोक आहेत ते कॅप्चर होणार आहे आणि त्याचा आम्हाला त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी आणि डिटेक्शनसाठी फायदा होणार आहे. नाही, अजून ऑडिओ बेस्ड कॅमेरा सर, नाही. या संपूर्ण कॅमेऱ्याचा फक्त आपण इथे या ठिकाणी निरीक्षणासाठी हे केलेलं आहे, परंतु समजा एखादी घटना 4 दिवसापूर्वी घडली एखाद्या दूर ग्रामीण भागामध्ये, तर तिचं स्टोरेज नाही, आपल्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी त्या कॅमेऱ्यामध्ये आहे ना. तो जो कॅमेरा असणार आहे, आपण सगळ्यांनी CCTV कॅमेरा बघितला असेल, काही लोक वापर सुद्धा करत असतील, तर त्याच्यामध्ये काही CCTV कॅमेरे 7 दिवस स्टोरेज होतं, काही 15 दिवस होतं आणि ते ऑटो राईट त्यामध्ये केलं जातं. तर स्टोरेज कॅपॅसिटी त्याच ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण तो डाटा इकडे घेऊन प्रोफेशनली त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटर करत आहात गुन्हे प्रिव्हेन्शनसाठी आणि गुन्हे डिटेक्शनसाठी.